चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी घरगुती उपाय. 1. चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्यावर मुलतानी मातीचा लेप लावा. मुलतानी मातीमध्ये लिंबू रस आणि गुलाबजल मिसळून पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे. यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील खड्डे निघून जातात. 2. चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी चेहऱ्यावर दही व बेसनची पेस्ट लावा. दह्यामध्ये थोडे बेसन मिसळून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावरील खड्ड्यांचा आकार बारीक होण्यास मदत होते. 3. चेहऱ्यावरचे खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्याला कोरफडीचा गर लावा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडाचा गर नियमितपणे काही दिवस लावावा. कोरफडमध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हा आयुर्वेदिक उपाय चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. चेहऱ्यावरचे खड्डे जाण्यासाठी चेहऱ्याला ऑलिव्ह तेलाने मसाज करा. 1 चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा. त्यानंतर 10 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. हा घरगुती उपाय आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहऱ्यावरील खड्डे निघून जाण्यासाठी मदत होते. 5. चेहऱ्यावरील खड्डे घालवण्यासाठी चेहऱ्यावर ॲपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण लावा. अर्धा कप पाण्यात थोडे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्यातून 2दा हा उपाय करावा. त्यामुळे त्वचेवरील ओपन पोर्सचा त्रास कमी होईल. ओपन पोर्समुळे चेहऱ्यावर खड्डे पडले असल्यास त्यावर हा उपाय उपयुक्त ठरतो. नाभीत एरंडेल तेल टाकण्याचे फायदे. 1. बेंबीत एरंडेल तेल टाकण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. रोजच्या रोज पोट साफ न होणे म्हणजे बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारख्या पोटाच्या अनेक समस्या असतात. बेंबीत एरंडेल तेल टाकण्यामुळे पोटाच्या या समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते. पोटात गॅस होत नाही. 2. बेंबीला एरंडेल तेल लावल्याने पचनक्रिया सुधारते. नाभीला एरंडेल तेल लावल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पचनशक्ती मजबूत करण्यासाठी नाभीवर एरंडेल तेल जरूर लावा. पचनशक्ती मजबूत झाल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, पोट फुगणे आणि पोटदुखी यासारखे पोटाचे विकार होत नाहीत. तसेच घेतलेल्या आहाराचे योग्य प्रकारे पचन होऊन आरोग्य चांगले राहते. 3. बेंबीमध्ये एरंडेल तेल घातल्याने प्रजनन क्षमता सुधारते. बेंबीमध्ये एरंडेल तेल घातल्याने प्रजनन क्षमता सुधारते. यामुळे स्त्री आणि पुरुषांमधील वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. यासाठी वंध्यत्व समस्या असल्यास म्हणजे मूलबाळ होत नसल्यास नाभीवर एरंडेल तेल जरूर लावा. वंध्यत्व समस्या व त्यावरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 4. नाभीत एरंडेल तेल घातल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात. अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोटात अतिशय वेदना होणे, पोटात पेटके येणे यासारखे त्रास होतात. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी बेंबीला एरंडेल तेल लावणे खूप फायदेशीर असते. यामुळे मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना दूर होतात. 5. बेंबीवर एरंडेल तेल लावल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. बेंबीमध्ये एरंडेल तेल टाकल्याने त्वचेच्या अनेक समस्या म्हणजे पिंपल्स, ॲलर्जी आणि त्वचेवरील डाग दूर होतात. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारून त्वचेला चमक येते. याशिवाय केसांच्या आरोग्यासाठीही बेंबीत एरंडेल तेल टाकणे फायदेशीर असते. यामुळे केसांची वाढ सुधारण्यासाठी मदत होऊन केसांच्या इतरही समस्या दूर होतात. 6. नाभीवर एरंडेल तेल लावल्याने सांधेदुखीतील वेदना कमी होतात. नाभीमध्ये एरंडेल तेल घातल्याने सांधेदुखीची समस्या दूर होऊ शकतात. यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. मधुमेह आणि घरगुती उपाय. 1. मधुमेह रुग्णांनी तुळशीची पाने चावून खावीत. रोज सकाळी उपाशीपोटी 2 ते 3 तुळशीची पाने चावून खावीत. या घरगुती उपायाने ब्लड शुगर नियंत्रित राहते. कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशींना इन्सुलिन निर्मितीसाठी सक्रिय करतात. 2. मधुमेह रुग्णांनी ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी पिणे हे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते. कारण यामध्ये पॉलिफिनॉलचे प्रमाण जास्त असते. हे एक सक्रिय अँटीऑक्सिडंट आहे जे ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत करते. 3. मधुमेह रुग्णांनी जांभूळ खावे. काळे मीठ लावून जांभूळ खाल्ल्याने ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. 4. मधुमेह रुग्णांनी पनीर फुलाचे पाणी प्यावे. रात्रभर ग्लासभर पाण्यात 2 ते 3 पनीर फुले भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी हे पाणी गाळून घेऊन प्यावे. यामुळे ब्लड शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते.